पती सतत नोकरीसाठी घराबाहेर असल्यास महिलेला काय जाणवतं? उत्तर: एकटेपणा व भावनिक आधाराची गरज. आधुनिक जीवनशैलीत महिलांना कोणती स्वातंत्र्याची जाणीव होते? उत्तर: स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य. समाजात माझं नातं गुप्त राहील अशी मानसिकता कशामुळे निर्माण झाली आहे? उत्तर: मोबाईल, इंटरनेट आणि खाजगीपणाच्या साधनांमुळे. आर्थिक स्वावलंबन महिलांना अफेअरकडे का ढकलू शकतं? उत्तर: कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याने जोडीदारावर अवलंबून राहावं लागत नाही. शहरीकरणामुळे महिलांच्या नात्यावर कसा परिणाम होतो? उत्तर: मोठ्या शहरात मोकळेपणा, गोपनीयता आणि नवीन नाती जपण्याची संधी जास्त असते. समाजातील चित्रपट, मालिका व माध्यमांचा महिलांवर काय परिणाम होतो? उत्तर: रोमॅन्टिक किंवा बाहेरचं नातं स्वीकारार्ह वाटू लागतं. महिला लफड्या करण्यामागे शारीरिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असतं? उत्तर: लैंगिक असमाधान किंवा शारीरिक समाधान न मिळणं. कामाच्या ठिकाणी महिला पुरुष सतत एकत्र वेळ घालवतात, त्यामुळे काय होऊ शकतं? उत्तर: जवळीक वाढून अफेअर सुरू होऊ शकतं. सोशल मीडियामुळे महिलांमध्ये कोणती प्रवृत्ती वाढली आहे? उत्तर: नवीन मैत्री व लपून-छपून संबंध प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती. समाजात मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांचा प्रभाव महिलांवर कसा पडतो? उत्तर: त्यांचे वर्तन पाहून महिला अफेअरकडे आकर्षित होऊ शकतात. ठरवून केलेल्या लग्नामध्ये कोणतं कारण महिलेला बाहेर वळायला भाग पाडू शकतं? उत्तर: पसंती नसलेला जोडीदार. काही वेळा महिला पैशासाठीही बाहेरचे नाते का ठेवतात? उत्तर: आर्थिक लाभ किंवा सुरक्षिततेसाठी. जर महिलेला तिच्या पतीकडून सतत कमी लेखलं गेलं तर ती काय करू शकते? उत्तर: दुसऱ्या नात्यातून आदर व महत्त्व शोधते. एकसुरी कंटाळवाणं वैवाहिक जीवन महिलेला कसं वाटतं? उत्तर: कंटाळवाणं व रिकामं, त्यामुळे ती नवीन नातं शोधते. काही महिला लफडे का करतात यामागे स्वतःला हवीहवीशी असल्याची जाणीव करून घ्यायचे कारण असतं, याला काय म्हणता येईल? उत्तर: स्वतःची अडक व आकर्षण सिद्ध करण्याची इच्छा. काही महिला स्वभावतच रिस्क घेण्याच्या प्रवृत्तीमुळे अफेअर करतात, याला काय म्हणतात? उत्तर: साहसी वृत्ती. भूतकाळात अपूर्ण राहिलेलं प्रेम महिलेला कशाकडे ढकलू शकतं? उत्तर: जुन्या प्रियकराशी संपर्क किंवा नवीन अफेअर. आत्मविश्वास कमी असल्यास महिला अफेअर का शोधते? उत्तर: कारण तिला दुसऱ्या पुरुषाकडून मान्यता व आधार मिळतो.